आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी जगेल तर देशासाठी आणि मरेल तरी देशासाठी अशी शपथ घेऊन आयुष्यभर स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले। जातीपातीच्या भिंती तोडून देशभक्त क्रांतिकारकांची फळी त्यांनी घडवली। लहुजी साळवे खऱ्या अर्थाने समतेचे पुरस्कर्ते होते। जातीयवादाचे विष पेरणाऱ्या समाजकंटकांना त्यांचे समतेचे विचार कळलेच नाहीत। लहुजींचा समता बंधुतेचा विचार समाजाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले। वस्तादांप्रमाणे शरीर बळकट करून अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे, असे त्यांनी यावेळी नमूद केले। लहुजी समता परिषद आणि गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे युवा प्रेरणा पुरस्कार रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण बागवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। महात्मा फुले पगडी, उपरणे, सन्मान चिन्ह आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्य संयोजक अनिल हातागळे, आंबेडकरी नेते अंकल सोनवणे, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे, लहुजी स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले, शिव उद्योग सेनेचे अध्यक्ष हर्षद निगिनहाल, माजी पोलीस अधिकारी मिलिंद गायकवाड, उद्योजक भारत देसडला, राजाभाऊ कदम आणि संजय आल्लाट इत्यादी यावेळी उपस्थित होते। लहुजी समता परिषद आणि गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशनच्या वतीने आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे युवा प्रेरणा पुरस्कार मला मिळतोय। त्याबद्दल मी या संस्थांचा मनपूर्वक आभारी आहे। विशेषतः लहुजी समता परिषदेने हे जे पुरस्काराचे सत्कार्य सुरू केलेले आहे हे निश्चितच प्रेरणादायी आहे। रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही हजारो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करू शकलो, अनेक लोकांना आरोग्यदायी बनवू शकलो। लहुजी वस्ताद साळवेंचा जो विचार होता ते वस्ताद होते। ज्या पद्धतीने इथल्या प्रत्येक तरुणाचं, प्रत्येक अशक्त माणसाचं मन बलवान झालं पाहिजे आणि शरीर बलदंड झालं पाहिजे, याच्यासाठी लहुजी वस्ताद साळवेंनी अथक परिश्रम घेतले आणि महापुरुष म्हणून त्यांचा देशात लौकिक आहे। रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही सुद्धा लहुजींचा लोकांना सशक्त करण्याचा, आरोग्यदायी करण्याचा, त्यांच्यात असणारी रोगराई दूर करण्याचा आणि त्यांना चांगले दर्जेदार आणि मोफत उपचार मिळवून देण्याचा जो काही पुण्य पेरणीचा कार्य हाती घेतलेला आहे त्याला हा साजेसा पुरस्कार आहे असं मी मानतो। त्याबद्दल मी फार ऋणी आहे सर्वांचा। सामाजिक माझे सहकारी मित्र अनिल हातागळे यांची जी संस्था आहे लहुजी समता परिषद आणि गुलमोहर फाउंडेशन यांच्या विद्यमाने समाजामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले आहे निळ्या क्षेत्रामध्ये त्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आहे। अत्यंत चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। समाजामध्ये चांगलं काम केल्यावर चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती सध्याला लोप पावत आहे, परंतु लहुजी वस्ताद समता परिषदेने अत्यंत चांगला उपक्रम समाजामध्ये चांगले काम करण्याला एक प्रोत्साहन मिळते आणि त्यांना एक ऊर्जा मिळते। या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो। ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांना देखील मनापासून शुभेच्छा। त्यांनी आणखीन जोमाने काम करून सामाजिक जाणीव आणि सामाजिक आस्था ठेवून समाजापुढे काम करावं ही अपेक्षा बाळगतो। त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय लहुजी, जय भीम। पुरस्कार देण्यामागचं कारण म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये जे तरुण कार्य करतात, पुढे येऊन जोमाने काम करतात, समाजाला आदर्शवत अशा पद्धतीने निस्वार्थी भावनेने काम करतात, अशांना हा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देऊ केलेला आहे। मागच्या एक 10-15 दिवसापूर्वी जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक घटना अशी घडली की 35 वर्षीय युवती, तिच्यावर किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं होतं। त्यांच्या कुटुंबियांनी 50 लाख रुपये भरून सुद्धा ते ऑपरेशन सक्सेस झाले नाही। 50 लाख त्यांनी ऑलरेडी हॉस्पिटलकडे भरलेले होते, परंतु परत 25 लाखाची मागणी त्या महिलेची, म्हणजे त्या युवतीचे निधन झाल्यानंतर देखील, मयत झाल्यानंतर पुन्हा मागणी करण्यात आली आणि जोपर्यंत तुम्ही 25 लाख रुपये देणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह तुमच्या ताब्यात देणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी आग्रह धरला आणि त्या कुटुंबियांच्या, त्या युवतीच्या कुटुंबियांना त्यांनी वेठीस धरलं। मी तात्काळ त्या ठिकाणी उमेशजी चव्हाण यांना फोन लावला, त्यांना विनंती केली की अशा पद्धतीने एक युवतीचं निधन झालेलं आहे। त्यांना ते सगळं बॅकग्राऊंड त्या ठिकाणी समजावून सांगितलं। त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ दखल घेऊन त्या कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून
सर्व बिल माफ केल्यामुळं ही एक आत्ता ताजी घटना आहे, रिसेंटली घटना आहे. आणि याच्यापूर्वी देखील उमेश चव्हाण यांनी अनेक चांगले काम या ठिकाणी केलेले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पुरस्कार जाहीर केलेला आहे. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.